गोष्ट हॅरी पॉटर पुण्यात जादूचं आंब्याचं झाड. नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक भन्नाट गोष्ट. हॅरी पॉटर, हो, तोच झाडूवाला हॅरी. तो आज हॉगवर्ट्समध्ये नाही, तर आलाय आपल्याच पुण्यात. तुम्ही म्हणाल, हॅरी पुण्यात काय करतोय? तर चला पाहूया त्याचे एक जरा वेगळंच जादुई साहस. एके दिवशी हॅरी फ्लू पावडर वापरून हॉगवर्ट्सकडे निघाला होता. प्लॅटफॉर्म 934 असं म्हणताच तो चक्क तुळशीबागेत येऊन पडला. आजूबाजूला दुकानं, सोनं चांदी आणि आवाज, 10 रुपयात मिळतील चप्पल. हॅरी गोंधळलेला. हे हॉगवर्ट्स नाही ना? रस्त्यावरून जाणारी PMPML बस जवळून गेली आणि हॅरीला वास आला गरम भजी पावचा. तेवढ्यात एका घरातून आली अस्मी, हातात आंब्याचा रसाचा ग्लास घेऊन. अस्मीने त्याला विचारलं, तू हॅरी पॉटर आहेस ना? हॅरी म्हणाला, हो, पण मी हरवलोय. अस्मी हसली. हरवलेला हॅरी, चल माझ्या घरात, काहीतरी भन्नाट दाखवते. ती त्याला घेऊन गेली त्यांच्या वाड्याच्या अंगणात, जिथं होतं एक मोठं आंब्याचं झाड. हे झाड जादूचं आहे, अस्मी म्हणाली. तुला जसा वाटतं तसा आंबा पडतो. हॅरीने झाडाला हात लावला आणि एक सोनेरी आंबा खाली पडला. हा धैर्याचा आंबा आहे, अस्मी म्हणाली. हॅरीने तुकडा खाल्ला आणि त्याच्या अंगात अचानक धाडस, ऊर्जा आणि आत्मविश्वास भरून आला. तेवढ्यात झाडाच्या मुळांखालून एक गुप्त दरवाजा उघडला. हॅरी आणि अस्मी आत गेले आणि तिथं एका खोलीत एक छोटासा नाग रडत होता. कोण आहेस तू? हॅरीने विचारलं. नाग म्हणाला, मी या झाडाचा रक्षक आहे, पण माझं जादूचं रत्न चोरीला गेलंय. कोणी चोरलं? शनिवार वाड्याचा काळा कावळा, नाग बोलला. अस्मीने आजोबांची जुनाट सायकल आणली. हॅरीने जादू केली, विंगार्डियम बायसिकलोसा, आणि काय, सायकल आकाशात उडायला लागली. ते गेले थेट शनिवार वाड्याजवळ. तिथं वर एका बुरुजावर बसलेला कावळा चोचीत रत्न चमकत होतं. हॅरीने जादूचा मंत्र फेकला, एक्सपेलियार्मस, पण कावळ्याला गुदगुल्या झाल्या. तो अजूनच वर गेला. तेवढ्यात अस्मीने तिच्या शाळेच्या डब्यातील भाकरवडी फेकली. कावळा गोंधळला आणि रत्न पडून खाली आलं. ते परत आले आणि रत्न झाडाच्या मुळांमध्ये ठेवले. तेवढा झाड झगमगायला लागलं. आकाशात ठिणग्या उडाल्या आणि झाडावर लागले विविध रंगांचे आंबे. गुलाबी आंबा म्हणजे प्रेम, निळा आंबा म्हणजे सत्य, हिरवा आंबा म्हणजे उपचार, लाल आंबा म्हणजे धैर्य, पिवळा आंबा म्हणजे हसवा हसवी. नाग बोलला, तुम्ही दोघं आता या झाडाचे गुप्त रक्षक आहात. ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. हॅरी म्हणाला, हे झाड हॉगवर्ट्सच्या हनीड्यूक्सपेक्षा भारी आहे. अस्मी हॅरीला म्हणाली, पुढच्या वेळी फ्लू नेटवर्क विसर, स्वराज्य एक्सप्रेसनी ये. दोघं झाडाखाली बसून जादूचा आंबा खातात आणि आजची गोष्ट संपते. ही गोष्ट आवडली का? लाईक करा, कॉमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात रॉन आणि हर्मायनी पुण्यात यावेत का? आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.